बुलढाण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महिलांचा मोठा संताप पाहायला मिळतोय। शपथपत्र आणि तक्रार अर्ज घेऊन हजारो लाडक्या बहिणींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 30,000 महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे। विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे हा लाभ बंद झाल्याने महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर खामगाव शहर आणि तालुक्यातील हजारो महिलांनी ओबीसी महासंघाचे नेते गणेश चौकशे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। हातात शपथपत्रे आणि तक्रार अर्ज घेऊन महिलांनी आपला संताप व्यक्त केला। महिलांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत एका महिन्याच्या आत सर्व अडथळे दूर करून लाडकी बहीण योजनेचा लाभ पूर्ववत आणि सुरळीत सुरू करण्याची मागणी केली आहे। वेळीच निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त महिलांसह ओबीसी महासंघाकडून देण्यात आला आहे। जर एक महिन्याच्या आतमध्ये लाडक्या बहिणींचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून रस्ते रोको आंदोलन जोरदार करण्यात येईल। एका महिन्याची वाट बघणार आहे। एका महिन्यात जर नाही मिळालं तर आम्ही सरकार आंदोलन करणार आहे, रस्ते रोक करणार आहे, रस्ते तोडफोड करणार आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।